थोडंसं लमसम त्या दिवशी बोलला. नाही असं नाही, हे सांगतो तुम्हाला. एक तर असं आहे की साधारणतः आता 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो. त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार, एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही. आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो. आता जे काय सुरू झालेलं आहे ना मुद्दामून की आम्ही एकत्र आलोय, त्याच्यावर एक म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, कृपा करून गैरसमज म्हणू नका, मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे जण आणलेत आता की हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार. म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय तुम्हाला कळलं असेल त्यांचा प्रयत्न काय आहे तो. बघा मी तुम्हाला एक सांगू का, मी गद्दार आणि नमक हरामाला उत्तर देत नाही. तो माणूस गद्दार आणि नमक हराम आहे, त्या नमक हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही. कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो. त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोराला मी काय उत्तर देणार नाही. बराच काळ ही लोक तुमच्या सोबत राहिलेली होती, तुमच्या आणि त्यांचे काही वैयक्तिक संबंधही होते, तुमच्या त्यांच्याबरोबर काही आठवणी असतात. आता बराच काळ झाला तर तुमच्यापासून लांब जाऊन आणि तिथून परत तुमच्यावरती जेव्हा असे आरोप होतात तेव्हा तुम्ही त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहता की सुरुवातीला शिवसेनेचं जे कौटुंबिक कल्चर होतं त्यातून पाहिल्यावर तुम्हाला त्रास